नमस्कार, माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त खमंग खुसखुशीत अशी पालक वडी। तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालकाची घेतलेली आहे। पानं खुडून घेतले आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने इथे धुवून घेतलेली आहे। आता ही पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत। तर ज्या पद्धतीने आपण इतर पालेभाज्या चिरतो त्याच पद्धतीने ही पानं आपल्याला इथे चिरून घ्यायची आहेत। तर अशा प्रकारे इथे ही सगळी पानं चिरून झालेली आहेत। आता ही सगळी भाजी मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते की जेणेकरून आपण बाकीचं साहित्य जे यामध्ये घालणार आहोत ते मिक्स करणं आपल्याला इझी जाईल, सोपं जाईल। त्याचबरोबर इथे 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। तर इथे 2 वाटी पालक आणि 1 वाटी कोथिंबीर असं प्रमाण आपलं इथे राहील। आता मसाले घालूयात। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा धणेपूड, त्याचबरोबर पाऊण चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तो असा हातावर चुरून घालायचा आहे, याने स्वाद खूप छान येतो आपल्या वडीला। आता इथे घालणार आहे चवीनुसार मीठ। तर मीठ आपल्या अंदाजानेच इथे घालायचं आहे। त्याचबरोबर 1 वाटी इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने कोथिंबीर मोजून घेतले त्याच वाटीने इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। 1 चमचा तांदळाची पिठी जाईल यामध्ये आणि 2 चमचे इथे मी दाण्याचं कूट घेतलं आहे। हे अगदीच ऑप्शनल आहे, नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल। आता हे सगळे जिन्नस इथे मी एकजीव करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे। त्याचबरोबर इथे जर का तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता। त्याचबरोबर तुम्ही इथे मिरचीचा ठेचा देखील आपण इथे घालू शकतो। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊयात, एकजीव करूयात आणि इथे आपण पाण्याचा जराही वापर करणार नाही आहोत, एक थेंबही पाणी इथे वापरणार नाही आहोत। तर जे कोथिंबीर आणि पालकाला पाणी सुटेल त्यातच आपण हे पीठ इथे भिजवून घेणार आहोत। तर हे बघा, आता सगळे जिन्नस मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते। तर तुम्ही बघू शकता जराही पाणी मी घातलेलं नाही आहे तरीसुद्धा आपलं पीठ इथे व्यवस्थित भिजलं जातं आहे। छान असे सगळे पदार्थ आपले एकजीव होत आहेत आणि हे सगळं मिश्रण आपण थापून घेणार आहोत। एखाद्या ताटामध्ये आपण हे थापून घेणार आहोत। तुम्हाला जर का ह्याचे गोळे करून वाफवायचे असतील तर तसं केलं तरीही चालेल, पण आज मी इथे हे मिश्रण थापून करणार आहे। तर अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मी एकजीव केलेलं आहे आणि तुम्हाला जर का थोडंसं पातळ वाटत असेल मिश्रण तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपण पीठ ॲड करू शकतो, डाळीचं पीठ ॲड करू शकतो, पण मला इथे आता आवश्यकता भासत नाही आहे। तर दुसरीकडे मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आता एक पसरट ताट घ्यायचं, ह्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। यामध्ये सगळं मिश्रण आपण काढून घेऊयात। मस्त एकजीव झालेलं आहे आपलं मिश्रण। तर इथे आता हे सगळं मिश्रण काढून घेते आणि हातावर 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण थापून घ्यायचं आहे, स्प्रेड करायचं आहे या डिशमध्ये। तर हाताला तेल लावल्यामुळे अगदी इझिली हे स्प्रेड होतं आहे, जराही मिश्रण हाताला आपल्या चिकटत नाही आहे, व्यवस्थितरित्या अगदी स्प्रेड होतं आहे हे आणि अगदी समान म्हणजे इव्हनली आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे, कुठेही जाड किंवा पातळ ठेवायचं नाही आहे। सगळ्या बाजूंनी समान असं हे आपल्याला मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर हे बघा, पूर्ण ताटभर हे मिश्रण मी स्प्रेड करून घेतलेलं आहे। थोडा पातळ थरच द्यायचा आहे, जाडसर ह्या वड्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत। तर आता मस्त इथे मी सगळं स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता ही डिश जाईल आपल्या उकळत्या पाण्यावरती। तर आता ह्या भांड्यावरती ही डिश मी ठेवून घेते, यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला 20 मिनिटं हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे, तोपर्यंत मध्ये उघडून पाहायचं नाही। तर 20 मिनिटं इथे आता झालेली आहेत। 20 मिनिटांनी आपण पाहूयात। तर हे बघा, मस्त असं आपलं मिश्रण इथे वाफवलं गेलेलं आहे। वरनं पूर्ण अगदी कोरडं झालं आहे मिश्रण, हाताला जराही मिश्रण चिकटत नाही आहे, याचाच अर्थ छान वाफवलं गेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि रूम टेम्परेचरला हे मिश्रण मी गार करून घेतलेलं आहे। आता ह्याच्या वड्या पाडूयात। तर आधी अशा उभ्या रेषा मारून घेते इथे मी, उभ्या आडव्या इथे रेषा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले स्क्वेअर इथे आपण तयार करतोय वडीला। तर हे बघा, आता ताट फिरवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील अशाच उभ्या रेषा मारून घेते आहे मी आणि आता मस्त असा स्क्वेअर इथे आपला तयार झालेला आहे वडीचा। तर हे बघा, एखाद्या स्पॅच्युलाच्या मदतीने
काढून घ्यायचं आहे आणि वाह काय मस्त टेक्स्चर आलं आहे बघा वडीला. अगदी सुंदर सुबक अशी वडी आपली इथे निघालेली आहे आणि हेच टेक्स्चर इथे अपेक्षित आहे. यापेक्षा जाड वड्या करू नयेत, इतकीच आपल्याला जाडी हवी आहे. आणि अगदी मस्त इथे सगळं बाइंडिंग वगैरे छान आलेलं आहे. याचाच अर्थ आपले सगळे पदार्थ अगदी योग्य प्रमाणात इथे पडलेले आहेत. आता या सगळ्या वड्या मी काढून घेते. आपण ताटालासुद्धा ग्रीस केल्यामुळे, तेलाने ग्रीस केल्यामुळे अगदी इझिली वड्या इथे निघाल्यात सगळ्या. तर ह्या बघा सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण या शॅलो फ्राय करणार आहोत. तर एका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या. इथे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. तुम्हाला जर का डीप फ्राय आवडत असतील तर डीप फ्राय देखील करू शकता, पण मी इथे आज शॅलो फ्राय करून घेते. तर अशा पद्धतीने या सगळ्या वड्या इथे मी सोडून घेतलेल्या आहेत. आणि आता या लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला 3 मिनिटांसाठी एका बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा 3 मिनिटं झालेली आहेत. मी वड्या पलटवून घेते आणि असा मस्त तांबूस रंग आलेला आहे एका बाजूने. आता सगळ्या वड्या इथे पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील अशाच खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. ओळखायचं कसं आपल्या वड्या भाजल्यात की नाही, तर थोड्या वेळाने ना एक मस्त असा सुगंध घरभर दरवळायला लागतो आणि खमंग असा सुवास सगळीकडे दरवळत असतो, म्हणजे समजायचं आपल्या वड्या इथे आता झालेल्या आहेत. तर आता दुसऱ्या बाजूने देखील 3 मिनिटं मी या वड्या इथे भाजून घेतलेल्या आहेत, फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता एका डिशवर मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यावर या सगळ्या वड्या मी काढून घेते. म्हणजे जास्तीचं जर का काही तेल असेल तर या टिश्यूमध्ये ते ॲब्झॉर्ब होईल. तर अशा प्रकारे इथे या सगळ्या वड्या काढून घेतल्यात आणि काय भारी दिसत आहेत बघा. कलर किती सुंदर आलेला आहे, त्याचा तो खरपूस तांबूस कलर यावरनंच कळतो आहे त्याचा क्रिस्पीनेस. आणि अगदी चवीला तर भन्नाट अशी ही आपली वडी इथे तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही वडी आवडते. तुम्हाला इथे एक वडी मी तोडून देखील दाखवते. मस्त वरनं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे ही वडी इथे आपली तयार झालेली आहे. खूपच सुंदर लागते चवीला. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.